मूल गावठाण गरजेपुढली बांधलेली घरं, LIG मध्ये लोकांनी बांधलेली घरं, झोपडी परिसरामध्ये बांधलेली घरं, या सर्वांचा समावेश करताना एकूणच राहण्यालायक शास्त्रीय दृष्टिकोनातून घरं निर्माण व्हावीत याकरता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादाला सुद्धा मी पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी नमूद केलेलं आहे की एखाद्या तज्ज्ञ लोकांच्या माध्यमातून मिनिमम FSI वापरून या शहरातील असलेल्या गावांचा गरजेपोटी बांधलेल्या घरांचा विकास करताना जसं सातबाराच्या उतारावर आमचं नाव होतं तशाच प्रकारचं ते मालकीची जागा आमची व्हावी अशा प्रकारची आमची मागणी आणि मी तशा प्रकारची तिन्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केलेली आहे. नाईक साहेब, जी घरांचा जो प्रश्न होता आपण माझी फाईलवर सही झाली आहे, मालकी हक्काने त्यांना मालकी हक्काने आपण ती घरं रेग्युलाइज करतोय आणि म्हणून हे गरजेपोटी घरं जी आहेत त्याचा विषय अगदी ते मालकी हक्काची होतील, नियमाकुल होतील आणि आपल्याला उद्या विकासाला कुठली अडचण त्याच्यामध्ये राहणार नाही अशा प्रकारचे या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो. हीच मागणी ऐरोली इथं कोळी भवनाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ पुन्हा एकदा आमदार गणेश नाईक यांनी जमिनीच्या मालकी हक्कासह बांधकामं नियमित करण्याची केलेली आहे. यावेळी केलेल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालकी हक्कानं प्रकल्पग्रस्तांची बांधकामं नियमित करण्यात येतील असं जाहीर केलंय. परंतु निघालेल्या GR मध्ये जमिनीचा भाडेपट्टा होणार असल्याचं नमूद करण्यात आलंय. प्रकल्पग्रस्तांची बांधकामे जमिनीच्या मालकी हक्कासह म्हणजे फ्री होल्ड करून नियमित करून शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित करण्याच्या शासन निर्णयाच्या अनुषंगानं माजी आमदार तथा नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केली आहे. या निर्णयावर आपली प्रतिक्रिया देताना संदीप नाईक यांनी ज्या मागण्यांकडे लक्ष वेधलंय त्यामध्ये प्रामुख्यानं समावेश आहे प्रसिद्ध झालेल्या GR मध्ये जमिनीचा भाडेपट्टा होणार असल्याचं नमूद करण्यात आलंय. तरी हा भाडेपट्टा न करता जमिनीची मालकी प्रकल्पग्रस्तांना द्यावी त्या अनुषंगानं GR ची अंमलबजावणी करावी अशी मागणी संदीप नाईक यांनी केली आहे. प्रकल्पग्रस्तांची बांधकामं नियमित करताना 0 ते 250 चौरस मीटर पर्यंत 15%, 251 ते 500 चौरस मीटर पर्यंत 25% आणि 501 चौरस मीटर पेक्षा अधिक जमीन क्षेत्राला 300% दर आकारण्यात येणार आहे. परंतु एखाद्याचं शेत 500 चौरस मीटर अंतरावर किंवा त्यापेक्षा अधिक अंतरावर असेल आणि त्याने इथं घर बांधलं असेल तर अशा परिस्थितीत दरामध्ये दुजाभाव न ठेवता सर्वांना एकसमान 15% दर आकारण्यात यावा याकडे देखील संदीप नाईक यांनी लक्ष वेधलंय. बांधकामं नियमितीकरणासाठी पैसे भरण्याकरिता प्रकल्पग्रस्तांना पुरेशी आणि योग्य मुदत देण्यात यावी हा देखील मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय. त्यांनी या देखील मागण्या केल्यात की प्रकल्पग्रस्तांना बांधकामं विकसित करायची असल्यास त्यांना चांगल्या परिस्थितीमध्ये ती विकसित करता आली पाहिजेत. एकही घटक वंचित राहता कामा नये. तर शासन निर्णयाची अंमलबजावणी कालबद्ध पद्धतीने योग्यरित्या व्हायला पाहिजे. शासन निर्णयामध्ये या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची विनंती संदीप नाईक यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे. गरजेपोटी घरांचा विषय हा मार्गी लागला पाहिजे ही सर्वांचीच मागणी होती. मी नगरसेवक म्हणून काम करत असताना, स्थायी समिती सभापती म्हणून काम करत असताना किंवा विधानसभेमध्ये या नवी मुंबई शहराचं नेतृत्व करत असताना प्रत्येक अधिवेशनामध्ये आपल्या नवी मुंबईतील शहराच्या प्रकल्पग्रस्तांचा गरजेपोटी बांधकामाचा विषय हा मार्गी लागला पाहिजे याची मागणी आपण वारंवार केली. अनेक वेळा त्या अनुषंगानं सर्वेक्षणं देखील केली गेली. महानगरपालिकेच्या स्तरावर महानगरपालिकेने काय तरतुदी कराव्या, इम्पॅक्ट असेसमेंट कसा व्हावा, ही घरं रेग्युलाइज केल्यानंतर FSI मिळाल्यानंतर अधिकचा येणाऱ्या पाण्याची व्यवस्था, त्या कचऱ्याची विल्हेवाट, वाहतुकीची व्यवस्था या सर्वाचंच एक नियोजन ह्या प्रत्येक पंचवार्षिकमध्ये एक नियोजनबद्धरित्या करण्याचं काम या आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार झालं. कधीतरी कोटाची अडचण होती, कधीतरी धोरणं बदलत होती. प्रत्येकाची मागणी होती गरजेपोटी घरांचं त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण निर्णय झाला पाहिजे आणि तो होत असताना कोणीही त्यामध्ये वंचित राहू नये अशा प्रकारची भूमिका आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी किंवा मी देखील मांडली. कोळी भवन निर्माण होत असताना त्याचं भूमिपूजन संपन्न झालं आणि त्या
भूमिपूजनाच्या वेळेमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की गरजेपोटी घरं याचा GR निघाला पाहिजे. नवी मुंबईमधली सगळीच घरं ही रेग्युलराईज झाली पाहिजेत आणि ती होत असताना गरजेपोटी घरं, ग्रामस्थांची घरं यांना फ्री होल्ड, यांना मालकी हक्क मिळाला पाहिजे. आणि हा मालकी हक्क गावातल्या घरांना तर मिळालाच पाहिजे, परंतु शहरामधील देखील सर्व सोसायट्या, मग त्या 12.5% सोसायट्या असतील, त्या इतर सिडको निर्मित सोसायट्या असतील, ती इतर सहकारी संकुलं असतील, जी काही गृहसंकुलं जी सिडको नोडमध्ये आहेत, या सर्वांना फ्री होल्ड मिळालं पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये केलं. त्याचबरोबर 250 मीटरची जी एक अट दिलेली आहे ती 500 मीटरपर्यंत नेण्यात आली आणि 500 मीटर नंतर मग इतर, तर काही ठिकाणी 15%, काही ठिकाणी 25% आणि मग काही ठिकाणी अजून अधिक त्या ठिकाणी रेट हे त्या ठिकाणी सिडको किंवा शासनाकडून घेतले जाणार असं त्या GR मध्ये सांगितलं गेलंय. परंतु आदरणीय गणेशजी नाईक साहेबांची मागणी आहे की सरसगट सगळ्यांना एकाच प्रकारचे रेट्स हे लावले जावेत. वाणिज्य वापर जो देखील प्रकल्पग्रस्तांनी केलेला आहे, जो गरजेपोटी आहे, उदरनिर्वाह करता आहे, त्या गोष्टीचा देखील समावेश झाला पाहिजे. आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये जे कोणी वंचित राहतील, एखादं धोरण जिथे मध्ये येईल की त्यामुळे एखादा व्यक्तीला अधिकृत करण्याकरता अडचण येत असेल तर त्याची देखील प्रोव्हिजन केली पाहिजे. त्या नाईक साहेबांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या भाषणामध्ये असं सांगितलं की हो, जे गणेशजी नाईक साहेबांनी जी मागणी केलेली फ्री होल्ड लँडची आहे त्या अनुषंगानं सिडकोतील वसामधील म्हणजे नवी मुंबई शहरातील गावं आणि त्याचबरोबर इतर देखील जे सेक्टर्स आहेत तिथे फ्री होल्डचा म्हणजे मालकी हक्काचा निर्णय केला जाईल आणि त्याचा अंतर्भाव ह्या GR मध्ये असावा अशी आमची आग्रहाची मागणी आहे. ह्या गरजेपोटी घरांना रेग्युलाइज केलंच पाहिजे. GR निघाल्याबद्दल आम्ही या GRचं स्वागतच करतो, परंतु आता हे काय पुन्हा पुन्हा हे GR निघणं हे त्या ठिकाणी अपेक्षित नाही. खूप काळा म्हणजे खूप वेळेनंतर, प्रतीक्षेनंतर हा GR आलेला आहे. त्यामुळे या GR मध्ये सर्वांचा समावेश असावा. कोणीही या GR मध्ये वंचित राहू नये आणि पुन्हा एकदा सगळ्यांना रेग्युलाइज केलं, जी काय अटी शर्ती पूर्ण झाल्या तर पुन्हा अनधिकृत बांधकाम होण्याच्या गोष्टी पुढे येणार नाहीत. म्हणजे नियोजनबद्ध बांधकाम न केल्यामुळे अपघात घडतात, लोकांच्या जीविताची हानी होते. परंतु एकदा जर तुम्ही सर्वसमावेशक जर निर्णय केला तर कोणत्याही प्रकारची अडचण ही प्रशासनाला त्या ठिकाणी सामोरे जावं लागणार नाही. आणि निर्णय घेतात तर सर्व माणसंच आहेत. म्हणजे 1995, 2000, 2002, 2008, 2009, 2011, 2015 आणि आता 2024, तर मग आज तागायतपर्यंत तुम्ही सर्वांना जर सामावून घेतलं तर पुन्हा नवी मुंबई शहर हे विस्कळीत होणार नाही आणि सुनियोजित विकास या शहराचा साधला जाईल. या अनुषंगानं नवी मुंबईतली सगळीच घरं म्हणजे सिडको नोडमधली घरं, गावातील घरं, त्याचबरोबर गावामधील राहणारे लोक जे ग्रामस्थांनी वाणिज्य वापराकरता गरजेपोटी जे ज्या ठिकाणी बांधकाम झालंय ते देखील रेग्युलाइज झालं पाहिजे. आणि बिगर प्रकल्पग्रस्त जी नागरिक या शहरामध्ये राहत आहेत त्यांनी देखील गरजेपोटी बांधकामं केलेली आहेत, त्यांना देखील या संपूर्ण GR मध्ये समाविष्ट केलं पाहिजे. म्हणजे एकदा की शासनानं निर्णय झाला की त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या माध्यमातून या संपूर्ण नवी मुंबई शहराचं एक सुनियोजित असं नियोजन केलं जाईल. प्रत्येकाला न्याय देत असताना या शहराच्या सुविधा आणि विकासाचा देखील विचार केला जाईल. त्यामुळे हा GR काय निघालाय, परंतु या GRची अंमलबजावणी कशी होते ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जर UDCPR निघालेला GR ह्याच्यामध्ये जर विसंगती असेल तर त्याच्यामध्ये एखादा घटक किंवा बहुतांश घटक जर ह्याच्यामध्ये जर तो पात्र ठरत नसेल तर ती गोष्ट त्यांच्यावर अन्यायकारक होईल आणि एकही जो घटक जो या गोष्टीपासून वंचित राहील त्याला न्याय मिळणार नाही. त्याला न्याय मिळण्याकरता आमची भूमिका ही आग्रही असेल. यावेळी त्यांनी स्पष्ट केलंय की ज्यांना श्रेय घ्यायचं असेल त्यांनी घ्यावं, मात्र आम्हाला श्रेय नको, सर्वांना न्याय मिळेल असा GR हवा. ज्यांना कोणाला श्रेयवादाच्या भानगडीत पडायचं असेल त्यांनी खुशाल पडावं. आम्हाला शहराचं हित आणि जर एखादा घटक यापासून जर वंचित राहत असेल, असुरक्षित राहत असेल तर त्याच्या बाजूनं आमची भूमिका आम्ही नक्कीच मांडू.